बऱ्याच ठिकाणी मी हे ऐकलं होतं की घरातल्यांसाठी वेगळी भाजी आणि मुलांसाठी वेगळी भाजी किंवा वेगळा नाश्ता वगैरे. म्हटलं असं का? तर जे घरातल्यांना आवडतं ते मुलांना आवडत नाही. मग घरातल्यांना तर आपण बदलू शकत नाही, पण मुलांना सवय लावू शकतो असं माझं मत होतं. पण हल्ली ना माझ्या बाबतीतच तसं व्हायला लागले. मी सकाळी त्यांच्या डब्यासाठी इडली बनवली होती, पण श्री म्हटला मला काही इडली खायची नाही, मला इडली आवडत नाही. म्हटलं तुझ्यासाठी काय करतो? म्हटलं माझ्यासाठी आप्पे बनव. जेव्हा लहान होती, जेव्हा सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, जे त्यांना खायला घालल ते खात होते. आणि आता ना जशी जशी मोठी व्हायला लागली आहेत ना, तसे तसे त्यांची आवड निवड बदलायला लागल्यात. मग हे कर, मला ते कर, मला तेच नको. मग त्याच्यासाठी मी इथं आप्पे बनवले. आणि आजकाल ना आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही, म्हणून असं बिंदास्तपणे ना अगरबत्तीची काडी घेतो आणि असं देवबापाला एक एक मुलांना काडी जवळ जरी आणली ना तरी भिवून रडून पळून जातात. आणि आमचा बघा स्वतःच काडी घेतो आणि असं हे करत बसतो. ह्याच्या उचापत्या बघून ना मला कधी कधी डोकंच फिरतं. त्याच्यानंतर स्त्रीला पटकन आंघोळ घातली आणि स्त्रीला म्हटलं बाळ फायनल एक्झाम चालू आहे ना, पटकन अभ्यास करायला बस. म्हणून त्याला थोडा अभ्यास करायला लावला. मग हा अभ्यास करतोय म्हटल्यावर दुसरा काय करू देणार नाही, म्हणून त्याच्यासाठी खेळणी काढून दिली आणि मस्तपैकी हा पण खेळण्यानं खेळत होता. आणि रात्री झोपायच्या आधी स्त्रीचा असा पराक्रम बघून खूपच भिले होते मी, कारण की काही सेकंदामध्येच त्याला इथं सूज आली होती. कारण तो सोफा सेटवरनं कसा पाय घसरून पडला काय माहीत, पण खूप सुजलं होतं त्याचं. आणि ते बघून खूप भीती वाटली, काय होतंय. त्याला म्हटली काय नाही, सूज वसरून जाईल. सकाळ दिवसाचा शेवट असा काहीतरी होता आमचा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.